निमित्त मुस्लिम मावळ्यांकडून पुण्यातील कोंढव्यात राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन। आज पुण्यातील कोंढवा येथे मुस्लिम मावळा फाउंडेशनच्या वतीने सर्वधर्मीय शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देत अतिशय भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती। यामध्ये मुस्लिम समाजातील युवक, महिला व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या शिवजयंती सोहळ्याचे आयोजन मुस्लिम मावळा फाउंडेशनचे हाजी गफूर पठाण यांनी केले होते। सर्व धर्मीयांना समान न्याय देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मुस्लिम मावळे आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। सालाबादप्रमाणे यावर्षीही श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला वंदन करूया आणि त्यांच्या विचारांना उजाळा देऊया। आणि शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभावाचे विचार समाजापर्यंत पोहोचवणे गरजेचं असल्याचं मत यावेळी आयोजक मुस्लिम मावळा फाउंडेशनचे हाजी गफूर पठाण यांनी व्यक्त केले। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज या ठिकाणी सालाबाद प्रमाणे शिवजन्मोत्सव कोंढव्यात मोठ्या प्रमाणे दिमाखात या ठिकाणी साजरा होत असताना सकाळपासून आतापर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बहुसंख्य जो कोंढवा हा परिसर मुस्लिम बहुसंख्या या कारणाने ओळखला जातो आणि मुस्लिम समाज आणि हिंदू समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येऊन आज या ठिकाणी एक राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन या ठिकाणी या कोंढव्यांनी महाराष्ट्राला घडून दिलेलं आहे। एक आदर्श राज्यकर्ता, आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा या नात्याने महाराजांचा इतिहास जो जगासमोर आजच्या पिढीला जाणं गरजेचं आहे। त्या निमित्तानं या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही या ठिकाणी साजरी करत असतो। आमच्याबरोबर आमची बहीण नंदाताई लोणकर याही यांच्या पूर्ण टीमसह या ठिकाणी आमच्या बरोबर असतात। पूर्ण कोंढव्यातील सर्व शाळेतले शिक्षक, विद्यार्थी, मुस्लिम समाज, मदरशामधील मुलं या ठिकाणी हिरिरीने या ठिकाणी भाग घेतात आणि या उत्सवात राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण देशाला, जगाला या ठिकाणी कोंढव्यातनं एक चांगला संदेश आज काळाची गरज आहे। सर्व जाती धर्मांनी येऊन या भारत देशासाठी एकत्र राहण्याची गरज आहे आणि मी पुन्हा सर्व तमाम जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद।